नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आता संक्रांत 2 दिवसावर आलेली आहे। तर पहिल्यांदा लागणार आहे आपल्याला भोगीसाठी भाजी। तर आता मी ती भाजी बनवणार आहे। तर पहिल्यांदा मी इथं वालच्या अशा मोठ्या मोठ्या शेंगा घेतलेल्या आहेत। तर त्याचे सोले मी आता काढून घेणार आहे। त्यानंतर मी घेतलेल्या आहेत वाटाण्याच्या शेंगा। तर वाटाण्याच्या पण शेंगा मी आता सोलून घेणार आहे। आता घेतलेले आहेत मी हरभऱ्याचे घाटे। तर हरभऱ्याचे घाट्यातले आता मी हरभरे काढून घेणार आहे। त्यानंतर आता मी घेतलेली आहे फुलगोबी। तर ती आता मी बारीक कापून घेणार आहे। फुलगोबी कापून झालेली आहे। आता घेतलाय मी एक बटाटा। तर बटाटा पण मी बारीक कापून घेणार आहे। आता मी 2 गाजर घेतलेले आहेत। तर ते मी असे गोल आकारामध्ये कापणार आहे। त्यानंतर मी इथं 2 वांगे घेतलेले आहेत। तर वांगे बरोबर कापून आपल्याला आतमध्ये किडलेले नाही ना हे पाहून घ्यायचे आहे। आणि ह्या सर्व भाज्या मी अगोदरच धुवून घेतलेल्या होत्या। आता मी बोर घेतलेला आहे। तर बोराची मी साल काढून घेते। बी आपल्याला घ्यायची नाहीये, कारण जेवताना आपल्या तोंडात बी येणार नाही। तर बोराची साल मी अशी बारीक कापून घेतलेली आहे। आता मी एक पेरूची फोड घेणार आहे। ते पण आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे। त्यानंतर मी घेतलेली आहे अर्धी काकडी। ती पण बारीक कापून घेते। त्यानंतर मी मुळा घेतलेला आहे। अगदी 2 ते 3 फोडी मी मुळ्याच्या टाकणार आहे। तुमच्याकडे मुळ्याच्या शेंगा असेल तर तुम्ही त्या टाकू शकता। त्यानंतर आता मी घेतलेला आहे टोमॅटो। तर ते आता बारीक कापून घेते। तर सर्व भाज्या आता व्यवस्थित कापून झालेल्या आहेत। तर आता मी घेणार आहे कोथिंबीर। खूप छान अशी फ्रेश कोथिंबीर मला भेटलेली आहे। तर मी जास्त कोथिंबीर घेतलेली आहे। तर चला आता सर्व भाज्या आपल्या कापून झालेल्या आहेत। तर मी घेतलेला आहे हा मसाला। तर आता एक एक करून हा मसाला भाजून घ्यायचा आहे। पहिल्यांदा मी कांदा घेतलेला आहे। थोडंसं तेल टाकून कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता घेतलेला आहे मी खोबरं। सर्व मसाले न करपू देता व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। आता टाकलेला आहे मी फूल। त्यानंतर दालचिनी आणि करडफूल आणि 2-3 लवंगा पण यामध्ये टाकायचे आहेत। त्यानंतर मी घेतला आहे डाळवा आणि धने। तर सर्व मसाले आता मी व्यवस्थित असे भाजून घेणार आहे। गॅस मंद ठेवून हे मसाले भाजायचे आहेत। तर भोगीसाठी तुम्ही ही भाजी नक्की बनवा आणि हा मसाला घरी बनवून पहा, किंवा मी मसाल्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे। तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो पण व्हिडिओ पहा आणि ही भाजी बनवायला तुम्हाला नक्कीच मदत होईल। तर सर्व मसाले आता भाजून झालेले। तर मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी टाकून मी ते बारीक वाटून घेणार आहे। तर आता कढईमध्ये मी पहिल्यांदा थोडंसं तेल घेतलं आहे। त्यामध्ये टाकले आहे जिरे मोहरी। नंतर टाकणार आहे मी लसूण अद्रक पेस्ट। आणि लसूण अद्रक पेस्ट टाकून झाल्यावर आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो आणि कोथिंबीर। चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर ज्या भाज्या मी कापून घेतलेल्या आहेत त्या मी इथे फ्राय होण्यासाठी टाकणार आहे। दहा ते 15 मिनिटं आपल्याला भाज्या फ्राय होण्यासाठी लागणार आहेत। तर तोपर्यंत आपल्याला ताट एक झाकून ठेवून भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत। तर पहा, आता मी सर्व भाज्या टाकलेल्या आहेत। त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि फक्त तेलामध्ये भाज्या फ्राय करून घेणार आहे। पाणी अजिबात वापरायचं नाही। आणि बिबुयाचे फूल पण मी भाजीमध्ये वापरलेलं आहे। तर चला, भाजी फ्राय होण्यासाठी मी झाकून ठेवणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा।
तर आता मी वाटून घेतलेला मसाला यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि घरचा थोडासा मसाला मी टाकणार आहे आणि व्यवस्थित असं परतून घेऊन त्यामध्ये आपल्याला 1 तांब्या मी पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकल्यावर परत एकदा हलवून मी ताट झाकून ठेवणार आहे आणि मंद आचेवरती 10 ते 15 मिनिटं भाजी शिजवून घेणार आहे. चला तर मग आता आपली भाजी तयार झालेली, मी ताट वाढायला घेते. तर मी इथं भाकरी बनवलेली आहे तीळ लावून आणि भाजी सोबत लिंबू कांदा. जर तुम्ही भाकरीचा व्हिडिओ नसेल पाहिला तर चॅनलवर मी अपलोड केलेला आहे, तो पण नक्की पहा आणि ही भाजी अशी बनवून पहा.